नमस्कार. आज आपण करतोय एक पारंपरिक पदार्थ आणि त्या पदार्थाचं नाव मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गूळ घेतला. सणावारासाठी लागणारा एक गोडाचा पदार्थ आपल्याला करायचा आहे. आता हे जे गूळ आहे ते आपल्याला गरम पाणी घालून वितळत ठेवायचं आहे आणि हे 2 वाट्या पाणी आहे. हे विरघळेपर्यंत आपल्याला पुढची कृती करायची आहे. गॅस ऑन करून मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 ते 3 टेबलस्पून घी घातलेला आहे, तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी हा तांदळाचा रवा आहे आणि तोही बासमती तांदळाचा. बासमती तांदूळ धुवून त्याचं पाणी काढून म्हणजे 2-3 वेळा धुवून त्याचं पाणी काढून घेऊन तो कपड्यावर वाळत ठेवायचा पंख्याखाली ते तांदूळ आणि वाळले की मिक्सरवर त्याचा रवा करून घ्यायचा, पण तो बारीक रवा करायचा. तुम्ही इडलीसाठी मिळतो तो रवा आणला तरी चालेल, पण तो सुद्धा एकदा मिक्सीवर फिरवून तो बारीक करून घ्यायचा. आता आपण हा रवा तांदळाचा, बासमती तांदळाचा, आंबेमोहर घेतला तरी चालेल कारण त्याला सुगंध छान येतो. हे आपण खरपूस भाजून घेऊया. हा तांदळाचा रवा खरपूस भाजलेला आहे. आता आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते छान विरघळलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये ओतूया. 1 वाटी रव्याला 1 वाटी गूळ घेतला आपण, त्याच्यात 2 वाट्या गरम पाणी घालून ते वितळत ठेवलं होतं. आता मी त्या तांदळाच्या रव्यामध्ये हे मिक्स केलेलं आहे गुळाचं पाणी. आता त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालते. ते अर्धी वाटी होतं आणि हे ड्रायफ्रूटचे थोडेसे काप आणि त्याच्यामध्ये ही चारोळी घालते. ती ऑप्शनल आहे. आता आपल्याला मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचंय. आता याच्यामध्ये हे केशरचं सिरप घालते. तुम्ही केशराच्या काड्या दुधात मिक्स करून घातला तरीही चालेल. आणि आता वेलची पावडर घालते. आता आपण हे मस्त शिजवून घेऊया. हे बघा मस्त शिजलेला आहे तांदळाचा रवा, सुगंध छान येतोय. आता आपण थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवून ते मुरू देऊया. आपण हे झाकण काढून पाहूया. हे बघा छान मुरलेला आहे. सुगंध तर माझ्या किचन मध्ये इतका छान येतोय आणि अगदी बरोबर तयार झालेला हा पदार्थ आहे. आता आपल्याला ग्रीस केलेल्या, तुपाने ग्रीस केलेल्या या ताटामध्ये ओतून तो प्लेन करायचा आहे आणि थंड करत ठेवायचा आहे. त्याच्यावर सजावटीसाठी हे ओलं खोबरं घालते. हे ड्रायफ्रूटचे काप, हे केशराच्या 2-3 काड्या आणि आता आपण ते स्पॅच्युलाने दाबून घेऊया. आता आपल्याला
ते थोडा वेळ थंड करत ठेवायचे आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या. हे पहा मंडळी, ही आपल्या डिश मध्ये अरेंज केलेली ही आहे तांदळाची खांडवी. कोकणात केली जाणारी ही पारंपरिक गोडाची रेसिपी आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट अशी ही खांडवी आहे. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही अशीच खांडवी करून सगळ्यांना खुश करा, मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद मंडळी.